तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, जो दर महिन्याला वर्षाला कधीतरी पोस्ट होत असतो. पण घ्या, सुरुवात केली आहे म्हणल्यावर आता व्हिडिओ बघाच. तर आज मी जाते पुण्याला एका स्पेशल रिझन थ्रू. तर त्यासाठी पहिला आपण एक स्पेशल बटर चिकन मागवलेलं आहे. मस्तपैकी कांदा लिंबू आणि बटर नान, बेस्ट कॉम्बिनेशन. तर या पुढे बघा. बी अवेयर फ्रॉम दिस स्कैम गाइस. पीछे 2 जन की सीट है, फिर भी 3 जन बिठा रहे. आगे 3 जन की सीट है तो 4 जन बिठाने का बोल रहे, पीछे तो ऑलरेडी 1 जन है. तो इस गाड़ी में और कितने लोग बैठाएंगे मेरे को नहीं पता, लेकिन एक के साथ भी ये स्कैम हो रहा है. तो गाड़ी से उतर जाओ, कोई ज़रूरत नहीं है. 400-500 रुपये के लिए कंफर्टेबली जाओ, आराम से आओ. पैसे तुम भी उतने दे रहे हो, हम भी उतने दे रहे, कोई ज़रूरत नहीं पीछे बैठने की. तर सोशल सर्व्हिस झाल्यानंतर म्हणलं चला जाऊया. पण ॲक्च्युली गाडीमध्ये खरंच काही स्कॅम चालू आहे. 7 सीटर असेल तर 7च लोक बसवली गेली पाहिजेत. 8 लोक 9 लोक बसवायचा काय संबंध येत नाही. जर तुमच्यासोबत असं होत असेल तर नक्कीच गाडीतून उतरा. प्रवास करता करता लक्षात आलं की आपण जवळजवळ पोचत आलो आहे. मस्तपैकी अंधार झाला होता. मला वाटलं उशीर होईल मला पोचायला, पण तरी मनात एक जिद्द होती, मेहनत कर तू पसीना पहा. त्यामुळे मस्तपैकी वातावरणाचा आस्वाद घेत मी गाडीच्या बाहेर मुंडकं काढायचा प्रयत्न केला. पण मला नको, पाऊस पडतोय. थंड हवा आणि पाण्याचे थेंब खूप छान वाटत होतं असं मला. तर माहिती नव्हतं, म्हणलं व्लॉग बनवून पोस्ट करेल. म्हणलं एक असा मोमेंट राहील की बड्डे सेलिब्रेट केला होता, एन्जॉय केला होता, फ्रेंड्स लोक भेटलो होतो, त्यामुळे बनवला आहे. काय एक्सेप्टेशन्स नाहीत की मी पोस्ट करेल नाही करेल, बट ठीक आहे, आता करतोयच. हायच यूट्यूब चॅनल म्हणल्यावर व्हिडिओ पोस्टच करते आहे मी. तर वातावरण एन्जॉय करत करत जवळजवळ पोचलो आम्ही. तुम्हाला सांगते आमची ओळख कशी काय झाली. तर आमची ओळख एका शूटिंग सेटवरती झाली, जिथं मी आणि अप्पा आणि सचिन, विवेक हे माझे बरेच चांगले मित्र आहेत. त्यांच्याशी भेट अशी झाली की अनएक्सपेक्टेड. असं वाटलं नव्हतं की आम्ही एवढे क्लोज फ्रेंड्स होऊ म्हणून. पण नंतर ते लोकांच्या वाईब मॅच होतात. आमची शिव्या देण्याची पद्धत मॅच झाली, आमची भांडण करायची पद्धत मॅच झाली, आमची एकामेकांना रोस्ट करायची पद्धत मॅच झाली, आणि सेम स्पॉटला आमच्या आयुष्यातले दुःखसुद्धा मॅच झाले. म्हणलं भाई इसको तो कहते फ्रेंडशिप. मग जवळजवळ पुण्यात पोचली. पुण्यात पोचल्यानंतर मग फोन वगैरे फिरवला की भाई आलेली आहे मी, या मला घ्यायला. इथपर्यंत प्रसाद माने यांना माहिती नाही आहे की मी त्यांच्या बड्डेला सरप्राईज द्यायला आलेले आहे. तर पुढे बघा. ये हैं तारा और सितारा, बेघर, अनाथ, गरीबी और अकेलेपन की जिंदगी से तंग आकर इन दोनों ने एक जोड़ी बनाई. उद्या तुझा बर्थडे हे कर, माझा पण येणार आहे, फ्री मध्ये करू. मी बोललेलो ऑलरेडी की आलो आपण, असं प्रेटेंड करा की तुम्ही ओळखलं का अप्पा. डू रिमेंबर आम्ही आलो होतो लास्ट टाइम, रोजेस दिले होते तुम्हाला एका मुलीने. आठवतं? आठवत नाही तसले मुले त्यांना. आय गेस दुसरा असेल म्हणतोय. माझ्याकडे व्हिडिओ आहे. खूप लोक येते. आम्ही तेच बघ इशे आठवत नाही. ईशालाच आठवलेली दादा. ईशाला खूप आवडलेलं मॉन्जिनेस तेव्हापासून. ईशाच आली होती असं गुलाब घेऊन. त्या काय का बेवडा असं काय लिहिलं कट करा येतो ना ते. दादा ते हे द्यावं. बेवडा बेवडा द्या, बेवडा. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? प्रिन्सेस घ्या का. प्रेरणास्थान म्हणजे प्रेरणाचं स्थान. दादा गुन्हेबाळ घ्या का, गुन्हेबाळ ती घ्या का. आता तरी पार्टी दे. ही द्या, बेवडा दिले ना ती द्या. नवसाचं पॉर नवसावर बेवडा पण आहे. कोण मोठं बेवडा लिहिलेलं आहे. एवढा मोठा बेवडाचा टाका आपण. 3 मिनिटं झाले, ब्लॉग चालू का, बोलत बी नाही, बडबड बी करा. हेच चालू असतं कंटेंट चालू आहे. आप्पासाठी क्वीन घेतलेली आम्हाला. हे बॉय.
आप्पा आहे रे, आप्पी नाही ती. अरे आप्पा आप्पा सगळे आपले बघू ना. हे चला चला लवकर आवरा. झालं How much? 590. खंबार लागतंय. 20 रुपये वाचला असतो. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. तू घेतलंच होय रेकॉर्डिंग. अरे बाबा, आता घरी माहितच आहे की मम्मीला सांगत असतो की स्क्रिप्ट दाखव बर. चेंज मेस काय नाही. आमच्याकडे बघून वाटतंय का आम्ही कामाला यांच्या आमचं पण मेस देतो. तर बघा एवढा पैसा ठेवायचा म्हणून आम्ही विवेकच्या घरी आल्यानंतरची सीन बघा आता. तेलाचा डब्बा सरकून करूया सुरुवात सरप्राईज व्लॉगची. आप्पा तोंडाने जरी नॉनव्हेज असला तरी खाण्यापिण्याच्या बाबतीत व्हेजिटेरियन आहे. म्हणजे तो काहीच खात नाही नॉनव्हेज. पण तोंड एकदा उघडलं रे उघडलं, आई शपथ विषयच खोल. तर केक वगैरे बाहेर काढला. माचीस शोधत होते पण नाही मिळाली. मग लायटर शोधलं ते पण नाही मिळालं. पण लायटर शोधायच्या आधी मी हा विचार करायला पाहिजे होता की मी मेणबत्ती घेतलीच नाही. पण जाऊ दे आता काय, ते स्पार्कल असतं ना ते उडणारं ते घेतलं होतं. मग केक घेतला हातात. म्हणलं ते घेऊ का नको टियारा, म्हणलं जाऊ दे सोड. मारे मग फोन इथंच विसरला. आता पुढे बघा. 2 hours later. बंद केलं आतमध्ये कसं वाजलं. वाजलं कसं काय वाजलं रे. उघडा उघडा उघडच आहे. अरे उघडच आहे. पण बाहेरनं कडी लावल्या मी. अरे बाहेरनं कडी लावल्या. कडी लावली. अरे उघडच आहे. कोण आलंय. लाईट बंद करून. हॅपी बर्थडे टू यू. अरे गाड म्हणले हे काय. हॅपी बर्थडे टू यू. कधी आली तू. आता झालो. अरे सांगत तरी. हॅलो दारू एक कडी लावलं तू कोण आला. 1 eternity later. हॅपी बर्थडे. काय करायचं कशाने करायचं. हॅपी बर्थडे कापणी केली. हॅपी बर्थडे टू धन्यवाद धन्यवाद. नाही कशाने करायचं. मला सांग हे कुणाचं डोकं आहे. हे प्रिन्सेस विन्सेस. ही ब्राईड तुम्ही घेत होते म्हणलं क्वीन घेऊया. हॅपी. ए थांब ही एवढे थांब 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 थांब. ए थांब. अरे गाड करू नका. केक आपलं कैची राहिली छापलं. चाकू ह्याच्याकडे असेल. हा इथं मरना तेरे को डर नहीं लगता. चाकू आहे. ये डिपता ये डार्क मग आम्ही सोनू. अरे हे आपले आप्पा. माहिती ना व्हिडिओ कॉल तू बघितलं होतं ना. ते जास्त मोठं. ए हे माहिती. एक राहिला ना ते याच्यावरती नाव आहे दाखव. बघ कोणाचं. मी बोलू पुरगी कोण मारलं. तिचे होट एवढे मोठे. हे काढायचं नसतं जेवढं आहे. हे तुम्ही आई घालणार पोस्ट करणार. हे दाखवणार गावाला. अरे केस पासूनच रे. बस एकाच बस. अगं किती गोड दिसती ग माझी शोनी. किती गोड दिसती ग. बस 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 बस. ए चाकू आणणार आहे. चला. किती आहे थांबता किती बर्थडे आहे. माझा पहिला बर्थडे. ए स्वीट 16 आहे तो.
हा किती वा? अरे अंडे राहिले काही घरात नाही पडू शकत ना. ह्याच्या बद्दल तर मी केक मध्ये बॉम्ब फोडला होता. म्यूट करून टाक. क्वीन आहे माझी, काय बोलू नकोस. किती वा? 25. अरे पहिला रे बाबा, पैदा होईल. घेऊ का? हॅपी बर्थडे टू यू. अरे कट तर करू दे. हॅपी बर्थडे टू यू. मे आय गॉड ब्लेस यू. कोणाचा बड्डे होता? आपण तुझ्या लाईफ मध्ये तुला अशाच गर्लफ्रेंड पटो, एक सुंदरशी रशियन बायको तू घरी घेऊन येऊ. गावाच्या आणि आणि काय सांगू तुला मी, एक सवय आहे त्याला, सवय आहे त्याला. मस्त आहे का? केक तर मागून होता. आगर. प्रत्येक 7-8 सेकंदाला एक बीप लावावी लागते, कारण यांच्या शिव्यांचा पाऊस संपतच नव्हता. इथे पण कंटिन्यू शिव्याच चालू होत्या. मी वैतागले अक्षरशः, म्हटलं म्यूट करते, पण म्यूट केला तर निम्मा व्लॉग म्यूटच होईल. मग आता व्हॉइस ओव्हर देते. ह्या सीनमध्ये यांच्या खूप छान लेवलच्या शिव्या सुरू होत्या, पण ठीक आहे, मित्रपरिवारात ह्या सगळ्या गोष्टी चालूच असतात, नवीन नाही काय. पण तरीही खूप छान प्रकारे आम्ही बड्डे सेलिब्रेट केला आणि खूप छान वाटलं. सगळं घाण करू नको इथे. लेंडे लेंडे. तर आप्पाला धप्पा दिल्यानंतर आप्पाचं रिॲक्शन. म्हणजे कसं झालं ते तू पहिलं सांग ना. की आम्ही सगळे बाहेरच्या दरवाजाला लॉक करून आतमध्ये बसलो होतो आणि अचानक 5 मिनिटांनंतर दरवाजा धडधड धडधड वाजतोय. मला दरवाजा तर लावला होता, आतमध्ये कोण कसं काय आलं बेडरूमच्या बाहेर? आणि मी म्हणतोय कोण आहे कोण आहे कोण आहे, भाई काय बोलायलाच तयार नाही. आणि अचानक उघडलं तर मॅडम अशा नाचत आल्या, हॅपी बर्थडे करत. आणि माझं ऑनेस्ट रिएक्शन काय होतं माहिती का? अरे तू येणार सांगायचं तरी. मस्त होतं भाई. आप्पा उशी घेऊन इकडे आले. काय आवरलं मी. नाही मस्त वाटलं, तुला छान सोडून वाटलं. कसं होईल आप्पा? नाही रे, मी तुला कॉल करणारच होतो की तू ये म्हणून परत म्हणलं की जाऊ दे, आता कशाला तुला एवढं ट्रॅव्हल करायला लावायचं. बघू आपण करू प्लॅन काहीतरी 1-2 दिवसात. हॅलो अरे सॉरी.